बुलंद आवाज महाराष्ट्राचा। कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने सामोरं जाणार आहे? नाही, आम्ही दरवेळेला माझ्याकडे ग्रामपंचायत होती, माझ्याकडे नगरपंचायत आली, त्यावेळेला माझ्याकडेच होती। काही निर्णय मी चुकीचे घेतले असतील, कारण भावनेचा आदर ठेवून आम्ही निर्णय घेतले। त्याच वेळेला निर्णय जर घेतले नसते तर आधी परिस्थिती आली नसती। पण मी पाहिलं की काही लोक तिथं तीच लोक त्या ठिकाणी राज्य करतात आणि भ्रष्टाचार करतात। जनतेला सगळं माहिती आहे, परंतु जनता बोलत नाही। शेवटी निवडणूक देणारे जे कोण आहेत ना, त्या लोकांनी हा विचार केला पाहिजे। विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास जर काही मंडळी करत असेल, आता तुम्ही बघितलं असेल, मी त्या दिवशी पाण्याच्या आणि टाकीच्या जवळच त्या इथं घनकचरा प्रक्रियेचा प्रकल्प सुरू आहे। डम्पिंग ग्राउंड ज्या निकष आणि नियमाला सोडून, म्हणजे निकष लोकवस्तीच्या जवळ नसावा वगैरे ते असताना तिथे सोडून डम्पिंग ग्राउंड करताय। आणि मग तिथल्या सुभाष नगर पासूनच्या सगळ्या ठिकाणी जे अंडरग्राउंड पाण्याची टाकी आहे, तिथं जर पावसाच्या पाण्याचा ते जर निचरा गेला तर दूषित पाणी त्या भागाला मिळू शकतं। सगळं आम्हाला दिसतंय, बोलत कोण नाही। कारण निवडणूक जिंकायचा फंडा कसा हे काही लोकांना माहिती आहे। म्हणजे विकासाच्या ऐवजी बघितलं तर भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात झालेला आहे, सगळ्यांना कळलेला आहे। सामान्य लोकांच्यासाठी योजना राबवण्याच्या ऐवजी त्या चुकीच्या पद्धतीने राबवल्या हे सातत्याने आरोप करतात। आमचे 3 नगरसेवक तर फार स्ट्रॉंगली याच्यावर मुद्दे मांडतायत। माझी ज्या सीओ होत्या त्यांच्या भ्रष्टाचाराचे एक नमुने ते काढले होते, माहितीच्या अधिकारात मागितले, मी सभागृहामध्ये मांडलं। सभागृहात चौकशी करायला आदेश दिलेले आहेत। बघू आता चौकशी करतायत का नाही, पण चौकशी केल्यानंतर सत्तेबाहेर यावं आणि चुकीचं झालं असेल तर कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। तर झालीच नाही, निर्णवली। आणि उद्याच्या निवडणुकीला आम्ही प्रामाणिकपणाने लोकांच्या समोर मांडू। शेवटी लोकांनी आणि जनता जनार्दनाने विचार करावा। मी मागच्या वेळेला काही चेहरे नवीन दिले होते, परंतु काय आहे की पॉलिसी टेंडन्सी जी आहे, सामान्य प्रामाणिक लोकांनी मतदारांनी जर विचार केला तर काही चुकीचा पाडला गेला अनेक वर्षापासून इथं जो आहे जनतेच्या पैशावरती काही लोकांना लूट करतायत, ते थांबवायचं असेल तर शेवटी हा जनतेने निर्णय घ्यावा। आम्ही आव्हान करू, प्रतिसाद आता जनतेने द्यावा एवढी त्यावेळची अपेक्षा असणार। आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेध YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।